नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता सगळेजण खुश असतात कारण अंजली आई होणार असते. त्यामुळे आनंदाची बातमी ऐकून सगळ्यांना खूपच जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की ताई, पण तुझ्या बाळाचं नाव मी ठेवणारा. तेव्हा अंजली म्हणत असते की हो, दोन्ही मुलांची नावं तूच ठेव, मुलाचं सुद्धा आणि मुलीचं सुद्धा, दोघांची नावं तुलाच ठेवायची आहेत. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आणि ताई, जर तुला तिळं झालं तर? मग आकाशच्या बोलण्यावरती सगळेजण हसायला लागतात. आकाश अंजलीची मस्करी करत असतो. तेव्हा सगळेजण हसत असतात, बोलत असतात. मात्र मामा शांतपणे इथे आता सगळ्यांकडे बघत असतात. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त राकेश हाच विचार सुरू असतो. तेव्हा अर्णव विचारतो, मामा काय झालं, कसला विचार करतोयस? तेव्हा इथे मामा म्हणत असतात, नाही रे, मी कसला विचार करत नाही आहे. तुमच्या दोघांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा मी मामा झालो, आणि आता तर काय, अंजली मला डायरेक्ट आता आजोबा करणार आहे ना, त्या गोष्टीचं टेन्शन आलं रे मला. तेव्हा इथे आजी म्हणत असते, नाही या, तुला कधीच कुठल्याच गोष्टीचं टेन्शन येत नाही, तू कधीच टेन्शन घेत नाही. काहीतरी वेगळं घडलं आहे का? तेव्हा इथे मामा म्हणत असतात, नाही ग आई, तुला असं वाटतंय की मी कधीच कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेत नाही, पण येतं ग, काही गोष्टींचं टेन्शन हे माणसाला येतं आणि ते घेतलंसुद्धा पाहिजे. काय अर्णव, बरोबर ना? तेव्हा इथे अर्णव आता मामांना खुणावतो आणि म्हणतो की काही कुणाला आता सांगू नकोस, कारण अर्णवचं म्हणणं असतं की आपल्याकडे अजून काहीही ठोस पुरावे नाही आहेत, त्याच्यामुळे आत्ताच आपण कुणाला काही सांगू शकत नाही, कारण त्याने संपूर्णपणे गैरसमज पसरतील, बाकी काही होणार नाही आहे. तेव्हा इथे मामा आता इथे मस्करी करून विषयाला फाटे फोडणार. तेवढ्यातच आजी म्हणतात की नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, तुला कसलंही टेन्शन जर आलं असेल तर ते येऊ देत. आणि इथे आजी म्हणत असते की अंजली, तुम्ही दोघेजण इथे बसा बरं, मी इथे मीठ मोहरी घेऊनच आले, तुमच्या दोघांची मला दृष्ट काढायची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी आल्याची गेल्याची आता सगळ्यांची दृष्ट इथे अंजलीची आणि राकेशची काढत असते. तर इथे आता अंजली आई होणार आहे, त्या गोष्टीचा आनंद सगळ्यांना झालेला असतो. आजी दृष्ट काढतात आणि वल्लरीला ती दृष्ट आता वाहत्या पाण्यामध्ये सोडायला सांगतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अंजलीला इतका आनंद झालेला असतो की ती इथे राकेशला खूपच जास्त महत्त्व देत असते. तेव्हा इथे अर्णव आणि मामा दोघेजण मात्र एकमेकांकडे बघतच असतात आणि खाणाखुणा करत असतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मामा, म्हणजे मला खरंच कळत नाही आहे की ही गोष्ट आपण कशी काय विचारायची, त्यांना डायरेक्ट कसं विचारायचं ना, हे मला काही कळत नाही आहे. आपल्याकडे अजून तसा पुरावा नाही आहे ना. तेव्हा मामा म्हणतात, असं कसं पुरावा नाही आहे? आता मी नागपूरला जाऊन पुरावा घेऊन आलो आहे ना, मग आपण स्पष्टपणे त्यांना विचारू शकतो. हातावर हात ठेवून किती दिवस आपण शांतपणे बसायचं? त्यांनासुद्धा कळलं पाहिजे ना, काय खरं काय खोटं, याच्याबद्दल आपण विचार करतो ते. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, मग तू बरोबर बोलतो आहेस मामा. कसं आहे ना, आपली झालेली फसवणूक एक वेळ मी सहन करू शकतो, पण ताईची झालेली फसवणूक मी अजिबात सहन करू शकत नाही. आणि तेवढ्यातच तिथे राकेश आलेला असतो. तेव्हा राकेश म्हणत असतो, काय काय झालं, तुम्ही दोघेजणं काही महत्त्वाचं बोलत होता का आणि मी इथे आलो? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, नाही जिजू, तसं काही नाही आहे. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, नाही, डॉक्टरांनी अंजलीला दिलेली टॉनिक मी आणायला गेलो होतो ना, हे काय मी टॉनिक घेऊन आता इथे येतो आहे आणि तुम्ही दोघेजणं मला बघून लगेच गप्प बसलात, तुमचं काही महत्त्वाचं बोलणं सुरू होतं का? तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की जिजू, खरंच सांगू का, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. तेव्हा अर्णव आता विचार करत असताना मामा म्हणत असतात की अर्णव, विचार करायची एवढी काही गरज नाही आहे, मला असं वाटतं तू डिरेक्टली मुद्द्यावरतीच ये आणि जे काही विचारायचं आहे ते विचार. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, काय विचारायचं आहे तुला अर्णव, विचार ना, काही टेन्शन आहे का? डॉक्टर आले होते मगाशी, तेव्हा ते काही अंजलीला बोललेत का? प्लीज, जर तसं काही टेन्शनचं असेल तर मला सांग. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, नाही जिजू, तसं काही नाही आहे. बरं ठीक आहे, मी डायरेक्ट मुद्द्यावरतीच येईन. तो फ्रँकली स्पीकिंग जिजू, मी जे काही तुम्हाला आता विचारेन त्याचं उत्तर तुम्ही मला खरं खरं द्या. तेव्हा अर्णव म्हणत असतो की जिजू, तुम्ही मला सांगा, जो तुम्ही वाढदिवसाच्या दिवशी मला व्हिडिओ मेसेज पाठवला होता, त्याच्यामध्ये जे आजी आजोबा आहेत ते कुठल्याही वृद्धाश्रमामध्ये राहत नाही ना? ते आजी आजोबा एक टपरी चालवतात, चहाची टपरी, आणि लोकांना खायला वगैरे देतात.
ते लोक कष्ट करून जर आपलं जीवन जगतायत तर तुम्ही मला त्यांचा व्हिडिओ वृद्धाश्रमातला आहे असं म्हणून का पाठवलात? तेव्हा इकडे ही माहिती आम्ही काढली. त्यानंतर प्रेक्षकांनो राकेश म्हणत असतो, बरोबर, त्या माणसांनी सांगितलं नसेल की ते वृद्धाश्रमातले आहेत म्हणून. का माहिती आहे? कारण का त्या माणसांना अजिबात आवडत नाही की कुणी त्यांची कीव केलेली. वृद्धाश्रमामध्ये राहतात तरीसुद्धा चहाची टपरी चालवतात असं कुणीही बोललेलं त्यांना आवडत नाही, म्हणून ते सांगत नाही की ते कुठे राहतात म्हणून. पण ते दोघेजणं कष्ट करतात. त्यांनी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं असेल की मी त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो होतो, त्याच्यानंतरला मी त्यांना सांगितलं की माझ्या भावाचा वाढदिवस आहे म्हणून, आणि मग तुम्ही त्याला इथे वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या असं सांगितलं असेल ना त्या लोकांनी. कारण का त्यांचा मला फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की त्यांची चौकशी करण्यासाठी तिथे कुणीतरी गेलं आहे म्हणून. केला होता ना फोन मला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की जीजू, तुम्ही ते सगळं आम्हाला सांगू नका. तुम्ही फक्त एवढंच सांगा की हे सगळं खरं आहे का, आणि तुम्ही डिरेक्टली मुद्द्यावरतीच या. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की हो, हे सगळं खरं आहे आणि माहिती काढायला तुम्हीच गेला होतात ना मामा. मग हे सगळं खरंच आहे, पण ते लोक वृद्धाश्रमामध्ये राहतात हे सत्य आहे. हवं तर मी तुम्हाला त्या म्हाताऱ्या माणसाचा नंबरसुद्धा पाठवला आहे. तुम्ही आहे ना, आता त्याला काही विचारायचं असेल तर तुम्हाला नागपूरला जायची गरज नाही. तुम्ही त्याला फोन करा. फोन केल्यानंतर तो माणूस तुम्हाला जे काही बोलेल ना त्याच्यावरती विश्वास ठेवा. मग तुम्हाला नागपूरला जाण्याची वेळच येणार नाही, गरज पडणार नाही. तर इथेसुद्धा तो आपले शब्द मांडून विषय लगेचच बदलून मोकळा होतो. इथे राकेश म्हणत असतो की मी त्या माणसांना मदत करायला गेलो होतो. मी खोटं बोलत नाही आहे, पण ते लोक आता खरं सांगत नाही, त्याला मी काय करणार आहे? तेव्हा राकेश म्हणतो, मामा घ्या त्या म्हाताऱ्याचा नंबर घ्या. आता तुम्ही फोन केलात ना तर तो म्हातारा माणूस तेच बोलेल जे मी त्याला बोलायला सांगितले, कारण पैसे त्याच्यापर्यंत पोचलेले आहेत असं आता राकेश म्हणत असतो. त्यानंतर इथे आता मामा म्हणत असतात की अर्णव, बघतोयस ना हा माणूस किती खोटं बोलतोय ते. अरे ती माणसं दोघंजणं खरोखर कष्ट करतायत, टपरी चालवतायत चहाची, आणि हा म्हणतोय की ते वृद्धाश्रमामध्ये राहतायत म्हणून. आणि दुसरा मुद्दा तर तू बोललासच नाहीस अर्णव. अरे तू दिलेले डोनेशनला पैसे, ते पैसे हा माणूस वृद्धाश्रमाला किंवा अनाथ आश्रमाला न वापरता दुसरीकडे वापरतोय, त्याबद्दल सुद्धा तू काही बोललेला नाही आहेस. तेव्हा अर्णव म्हणतो, मामा मी नाही बोललो, कारण या माणसाकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता जेव्हा बोलायचं असेल ना तेव्हा आपण ठोस पुरावा हातामध्ये असल्याशिवाय काहीही बोलायचं नाही असं आता अर्णवने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे मामा म्हणतात, आता तरी ह्या गोष्टीच्या मुळाशी जायलाच हवं की नक्की या माणसाला हवंय तरी काय. तर इथे आता सगळेजण बोलत असतात, छान बसलेले असतात. तेव्हा तिथे राकेश येतो आणि म्हणतो, अरे वा, सगळेजण खूपच जास्त खुश दिसत आहे. तेव्हा इथे आता किचन क्लाउडबद्दल ऐकल्यानंतर इथे ईश्वरीच्या बाबांना सुद्धा ही कल्पना खूप आवडलेली असते. ते खूपच जास्त खुश असतात ईश्वरीच्या निर्णयामुळे. त्यानंतर इथे आता राकेश म्हणत असतो, सॉरी मला यायला उशीर झाला. खरं तर मी लवकरच येणार होतो, पण कामामध्ये अडकलो होतो. तेव्हा इथे राकेशने एक गुलाबाचं फूल आणलेलं असतं. राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी हे घ्या, हे तुमच्यासाठी. तेव्हा सगळेजण राकेशकडे बघतच राहतात, कारण तो एकच गुलाबाचं फूल घेऊन आलेला असतो. तेव्हा इथे सगळेजण त्याच्या तोंडाकडे बघतायत. हे लक्षात आल्यानंतर राकेश म्हणत असतो की ईश्वरीजी, अहो तुम्ही क्लाउड किचन सुरू करताय ना, त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तेव्हा इथे आता ईश्वरी ते फूल घेते, नाहीतर ती त्याच्या हातातून फूल घ्यायला काही तयार नसते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, अहो राकेशजी ते किचन अजून क्लाउडमध्येच आहे, अजून कसलीच सुरुवात झालेली नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, अहो मग काय झालं, आता होईल की सगळ्याची सुरुवात. आता मी आलो आहे ना, आता तुम्ही फक्त सांगा की तुम्हाला काय मदत करू ते. आणि येता येता ते किराणेवाले आहेत ना, त्यांच्याबरोबर माझं बोलणं झालं आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा कसल्याही सामानाची गरज लागेल ना, तुम्ही जायचं आणि तुम्हाला हवा तो किराणा त्यांच्या दुकानातून घेऊन यायचं. अजिबात काळजी करायचं कारण नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, अहो राकेशजी, आधी आम्हाला जागा हवी आहे, जागेचा प्रश्न मिटायला हवा. तेव्हा राकेश म्हणत असतो, उद्या तुम्ही चला माझ्याबरोबर, उद्याच्या उद्या आपण जागेचा प्रश्न मिटवूया, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सुप्रिया म्हणत असते, अहो राकेशजी किती करताय तुम्ही आमच्यासाठी. तेव्हा राकेश म्हणतो, अहो मग काय झालं केलं तर, याच्यामध्ये माझा पण स्वार्थ आहे ना. तेव्हा सुप्रिया म्हणते, स्वार्थ
कसला स्वार्थ? तेव्हा राकेश म्हणत असतो, तुमची मुलगी, अहो तुमची मुलगी म्हणजे तुमची मुलगी इतका चांगला स्वयंपाक बनवते, बरोबर की नाही? मग तुमची मुलगी इतका चांगला स्वयंपाक जर बनवत असेल तर तिच्या हातचं जेवण तुम्ही मलासुद्धा द्याल ना. तर इथे आधी ज्या पद्धतीने राकेश बोललेला असतो की माझा स्वार्थ आहे या सगळ्यामध्ये, तुमची मुलगी, अहो तुमची मुलगी द्याल ना. तेव्हा इथे सुप्रिया त्याचबरोबर आत्या सगळेजण राकेशकडे आश्चर्यानेच बघायला लागतात. पण त्यानंतरला तो विषय बदलतो आणि म्हणत असतो की तुमची मुलगी इतका चांगला स्वयंपाक बनवते तर मलासुद्धा तिच्या हातचा स्वयंपाक खायला मिळेल ना. पण आता चहा चालेल. तेव्हा नम्रता म्हणते, इशू जा, सगळ्यांसाठी मस्त गरमागरम आल्याचा चहा कर. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ठीक आहे. तेव्हा इथे आता राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की ईश्वरीजी, ईश्वरीजी, आता लवकरच तुम्ही माझ्या होणार आहात. तिकडे आता मला बाळ होणार आहे, मी बाबा होणार आहे. म्हणून आता फिक्स डिपॉझिट हे कायमचं आता तिथे माझं झालेलं आहे. पण आता इथे माझं करंट अकाउंट चालू होणार आहे, असं इथे राकेश म्हणत असतो. तर प्रेक्षकांनो अर्णव आता विचार करत असतो. तो म्हणत असतो की जीजू नेमकं असं का वागतायत? त्यांना असं वागून मिळतंय तरी काय? म्हणजे नक्की त्यांना काय साध्य काय करायचं आहे? असा तो विचार करत असतानाच तिथे आकाश येतो. आकाश म्हणत असतो की दादा, अरे तुला आहे ना आपल्या नवीन आउटलाईटचे काही परफॉर्मन्सचे रिपोर्ट पाठवलेत, ते तू जरा मेल केले ते चेक कर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की ठीक आहे, मी नंतरला चेक करतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की दादा काही टेन्शन आहे का? नाही, जर तुला काही टेन्शन असेल तर मला सांग, मी तुझी काही मदत करू शकतो का? तेव्हा अर्णव म्हणतो नाही तसं काही नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो नाही, काल संध्याकाळपासून मी बघतोय तू थोडा मला डिस्टर्ब दिसतोयस, म्हणून जर काही मदत हवी असेल तर प्लीज मला सांग. तेव्हा इथे अर्णव म्हणतो ठीक आहे. तेवढ्यातच तिथे मामा येतात. मामा म्हणत असतात, अरे राकेश, काय तुमचं महत्त्वाचं बोलणं सुरू आहे का? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की आकाश, हे बघ तू काळजी करू नकोस. जे काही रिपोर्ट तू मला मेल केलेस ना, तू एक काम कर, तूच ते स्वतः चेक कर आणि माझ्याकडे फक्त तू इथे साईन करायला घेऊन ये. पण तू आता ते सगळ्या आउटलाईन वगैरे आहेत ना, त्या तू स्वतः चेक कर आणि त्या अप्रूव्ह करून टाक, असं इकडे आता अर्णव आकाशला सांगतो. तेव्हा आकाश म्हणत असतो ठीक आहे दादा. तेव्हा आकाश जाता जाता म्हणतो, बाबा तुमच्यासाठी सुद्धा काहीतरी खायला ऑर्डर करू? नाही, काल कसं सँडविच ऑर्डर केलं होतं आणि तुम्ही न खाता गेला होतात, तसं आताही काहीतरी ऑर्डर करू का? तेव्हा मामा म्हणतात, नाही नाही, आता तू इथे खरोखर माझ्यासाठी सँडविच ऑर्डर कर आणि मी खाऊनच जाणार आहे. तेव्हा इथे आकाशला कळतं की या दोघांचं नक्कीच काहीतरी चाललं आहे, पण मला सांगत नाही आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सुप्रिया आणि ईश्वरी दोघीजणी आता बाहेर येतात आणि इथे राकेश तर काय ईश्वरीची वाटच बघत उभा असतो गाडी घेऊन आपली. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, इशू सावकाश जा, पावसा पाण्याचे दिवस आहेत, कुठे गाडी स्लिप वगैरे होईल, सावकाश जा राकेशजी. तेव्हा राकेश म्हणतो ठीक आहे. राकेश म्हणतो, ईश्वरीजी सावकाश बसा आणि व्यवस्थित पकडून बसा, नाहीतर तोल वगैरे जायचा. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मी बसले, आणि ती इथे राकेशच्या खांद्यावरती हात ठेवून आता बसलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की ईश्वरीजी, ह्या क्षणाची मी कधीपासून आतुरतेने वाट बघत होतो, पण फायनली तो दिवस आज आलाच. आणि तो इथे मनामध्ये हे सगळं बोलत असतानाच तिथे ईश्वरी बाजूला उभी राहिलेली असते. तर राकेशने हे बघितलेलं स्वप्न असतं की ईश्वरी त्याच्या खांद्यावरती हात ठेवून बसलेली आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, काय झालं, तुम्ही कुठल्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होता? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही काही नाही, तुम्ही बसा ना, अगदी व्यवस्थित सावकाश पकडून बसा, अजिबात घाबरू नका. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, हो राकेशजी, हे काय मी हँडल पकडून बसले ना, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी व्यवस्थित बसले. तेव्हा इथे ईश्वरी राकेशच्या खांद्यावरती हातच ठेवत नाही, तिने पाठीमागे हँडलला पकडलेलं असतं. तेव्हा राकेशचा तिने चांगलाच पचका केलेला असतो. तेव्हा इथे राकेश म्हणतो, ईश्वरीजी व्यवस्थित पकडा हां. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मी पाठीमागे हँडलला व्यवस्थित पकडले, तुम्ही चला. तेव्हा ईश्वरीने इथे आता राकेशचा चांगला पचका केलेला असतो. त्यानंतर राकेशने सुद्धा गाडी एकदम खडतर रस्त्यावरून काढलेली असते, खड्ड्याखुड्ड्यामधून काढलेली असते. तेव्हा इथे गाडीला खूप मोठा आता गचका मिळतो. तेव्हा ईश्वरी आता पुढे येते. त्यानंतर ती इथे राकेशच्या खांद्यावरती आपला हात ठेवते. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की मला हेच तर हवंय ना,
पण इथे ईश्वरी मात्र त्याचा एकही प्लॅन सक्सेसफुल होऊ देत नसते. पण तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे ईश्वरी राकेशच्या खांद्यावरती आपलं डोकं ठेवते आणि म्हणत असते की राकेशजी, या क्षणाची मी कधीपासून आतुरतेने वाट बघत होते आणि फायनली तो क्षण आला. तेव्हा राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी, अहो मी सुद्धा ह्या क्षणाची अगदी कधीपासून आतुरतेने वाट बघत होतो, पण तो दिवस अजून काही आला नव्हता, पण तो दिवस आलाय. त्यानंतर राकेशचं लक्ष जातं तर इथे ईश्वरी आता व्यवस्थित तिच्या जाग्यावरती बसलेली असते. म्हणजे राकेश सारखा सारखा स्वप्न बघत असतो की ईश्वरी माझ्या खांद्यावरती असं डोकं ठेवून बसेल, हात ठेवेल माझ्या खांद्यावरती. पण इथे ईश्वरी त्यातलं काहीसुद्धा करत नाही. ती साधा इथे राकेशच्या खांद्यावरती सुद्धा हात ठेवायला आता मागत नसते. तिने पाठीमागे आता पकडलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे राकेशला त्या गोष्टीचा राग येत असतो. त्यानंतर इथे मामा म्हणत असतात की अर्णव, आता काय करायचं, आता कशा पद्धतीने शोध घ्यायचा, कसला विचार केलायस का? तेव्हा अर्णव म्हणत असतो, मामा खरंच मला काही कळत नाही आहे. म्हणजे आपल्या ताईच्या लग्नाच्या वेळेला आपण सगळी चौकशी केली होती ना, तेव्हा तर मनामध्ये असा संशयसुद्धा आला नव्हता. पण आता इथे जिजूंचं हे बदललेलं रूप बघून ना खरंच मला खूप आश्चर्य वाटतंय. जिजू असं का वागतायत आणि का? त्यांना काय मिळते हे सगळं करून? मला कळतच नाही आहे. तेव्हा मामा म्हणत असतात, म्हणून तर म्हणतोय ना की या गोष्टीचा शोध आपण घेतलाच पाहिजे. तेवढ्यातच तिथे आता आकाश पुन्हा आलेला असतो. आकाशला बघितल्या अर्णव आता विषय बदलतो, कारण त्याला कुणालाही टेन्शन द्यायचं नाही आहे म्हणून. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मामा, अरे मला काय सँडविच खायला सांगतोयस? मी डाएटवर असतो, तुला माहिती नाही का? मला सँडविच आवडत नाही, तूच खा. तेव्हा इथे आकाश येतो. तेव्हा दोघांचा चेहरा बघून तो ओळखतो आणि म्हणतो, काय झालंय? तुम्ही दोघेजणं माझ्यापासून काहीतरी लपवताय का? हे बघा, जे काही असेल ते प्लीज तुम्ही मला सांगा ना, माझ्यापासून लपवू नका. झालीच तर माझी मदतच होईल तुम्हाला. दादा सांग ना, काय झालंय? तेव्हा अर्णव म्हणत असतो, हे बघ आकाश, मला कळतंय तुला आमच्या या गोष्टीचा राग येतोय, पण हे बघ, वेळ आल्यानंतर मी तुला सगळं काही सांगेन. पण प्लीज आता तू मला समजून घेणार नाहीस. मी जे काही सांगणार आहे ते तुला कळणार नाही आहे. त्याच्यामुळे आत्ताच मी तुला कुठलीही गोष्ट सांगू शकत नाही, पण योग्य वेळ आल्यानंतर नक्की सांगेन. प्लीज तू विश्वास ठेव. तेव्हा इथे आकाशला राग येतो. तो काहीही न बोलता सरळ तिथून निघून जातो. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की आपल्या आकाशला राग येईल नाही तर काय, त्याने आता काहीतरी मिसअंडरस्टँडिंग करून घेतली. आपण दोघेजणं तो आल्यानंतर गप्प बसतो, गोष्टी त्याच्यापासून लपवतो, मग त्याला राग तर येणारच ना. तेव्हा मामा म्हणतात, हे बघ, तू काळजी करू नको. आकाशला कसं समजावायचं ते मी समजावेन, पण आधी तू मला सांग की आता पुढे काय करायचं आहे, तुझा प्लॅन काय आहे ते सांग ना. तेव्हा इथे आता अर्णवने मामांना एक सॉलिड प्लॅन सांगितलेला असतो, जेणेकरून इथे राकेशचं संपूर्ण सत्य बाहेर येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी आणि राकेश एका ठिकाणी पोचलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर जागा तर खूप छान आहे हो. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, हो ना, भाडं थोडंसं जास्त असेल, पण आपण मॅनेज करूया, पण जागा तर बघा ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर जाग्याचं भाडं जास्त असेल ना, तर मी काय म्हणते, आपण ती गणेश चौकामध्ये बघा ना, ती जागा बघितली होती, ती खरंच खूप छान होती. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो ना, ती जागा छान होती ना. मी सुद्धा तेच म्हणत होतो की आपण ती जागा घेऊया. त्याचं भाडंसुद्धा जास्त आहे, पण मी त्यांच्याशी बोलेन आणि थोडं भाडं कमी करेन. तेव्हा ईश्वरी म्हणते, खरंच राकेशजी, खरंच तुम्ही त्यांच्याबरोबर बोलून थोडं भाडं कमी कराल का? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी, हाच जो तुम्ही माझ्यावरती अविश्वास दाखवता ना, त्याचेच मला खूप जास्त त्रास होतो, मला खूप वाईट वाटतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सॉरी राकेशजी, माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं का? अहो पण माझा हेतू तुम्हाला वाईट वाटावं म्हणून मी बोललेला नव्हता. मी फक्त सहजच बोलले की तुम्ही त्यांच्याशी बोलून थोडं भाडं कमी कराल का? मी तुमच्या हेतूवरती शंका घेतलेली नाही आहे, पण तुम्हाला वाईट वाटलं असेल तर खरंच सॉरी. पण चला आता आपण निघूया का? तेव्हा राकेश म्हणतो, हो चला, आता आपण ती जागा बघायला निघूया. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता अर्णवने त्याच्या ओळखीच्या माणसाला बोलवलेलं असतं, पाटीलला, आणि राकेशचा फोटो पाठवलेला असतो. आणि अर्णव म्हणतो की तुला ॲडव्हान्स पाठवला आहे आणि त्या माणसाचा फोटो पाठवला आहे. तुला या माणसाची आता संपूर्ण हिस्ट्री शोधून काढायची आहे. तुला याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे आणि संपूर्ण माहिती तुला शोधून काढायची आहे. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, अर्णव पण हा तर, कारण त्याला माहिती असतं हा अंजलीचा नवरा आहे.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी जागा बघायला आलेली असते आणि बाहेरून दरवाजा हा बंद करून घेतलेला असतो आणि हे कारस्थान असतं ते म्हणजे राकेशचं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, उघडा दरवाजा उघडा. तेव्हा राकेश म्हणतो, ईश्वरीजी शांत व्हा. हे बघा तुम्ही इथे बसा बसा बरं, तुम्ही इथे शांतपणे. मी आहे ना, मी दरवाजा उघडायला सांगतो, तुम्ही शांत व्हा. तोपर्यंत त्याने इथे आता चहा गरम करून घेतलेली असते आणि त्याच्यामध्ये गुंगीचं औषध मिक्स केलेलं असतं आणि तो चहा इथे आता राकेश ईश्वरीच्या समोर ठेवतो आणि तिला म्हणत असतो की तुम्ही हा गरमागरम आल्याचा चहा घ्या, मी इथे दरवाजा कसा उघडता येईल याकडे लक्ष देतो. तेव्हा इथे आता राकेशने दिलेला चहा त्याच्याकडे आता ईश्वरी बघते आणि ती आता तो चहा प्यायचा की नाही प्यायचा याचा आता विचार करत असते. पण इथे राकेशच्या मनामध्ये खूपच जास्त घाणेरडा विचार हा आता आलेला असतो.